लवकरच युती जाहीर होईल. मंडळी, राजकीय बातम्या तर पाहिल्या, पण आता तुमच्या आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या वाढत्या हवा प्रदूषणानं मुंबईकरांचा खोकल्याचा किंवा श्वसनाचा त्रास सध्या आणखी बळावलाय. मुंबईतल्या वाढत्या बांधकामांमुळे हिवाळ्यात हवा प्रदूषण वाढत असून त्याचा शहरातल्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. मुंबई उच्च न्यायालयानं त्याचीच दखल घेऊन महापालिका प्रशासन, महापालिका आयुक्त आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला खडे बोल सुनावलेत. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे AQI हा सध्या 104 वर पोहोचलाय आणि ती धोक्याची पातळी मानण्यात येते. मुंबई उच्च न्यायालयानं आजच्या सुनावणी दरम्यान महापालिका आयुक्तांवर प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती केली. मुंबई महापालिकेनं हवेच्या गुणवत्तेचा शेवटचा आढावा कधी घेतला होता? मुंबई महापालिकेनं प्रदूषण नियंत्रणासाठी कोणती पावलं उचलली असे प्रश्न विचारतानाच महापालिका आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरावं, म्हणजे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव होईल, असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. या प्रकरणात मुंबई महापालिकेकडून उद्यापर्यंत अहवाल सादर करण्यात येईल अशी माहिती आहे. मुंबईत येत्या 5 दिवसात